धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे जुने विश्वासू सहकारी व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही विश्वासू सहकारी तसे शिवसेना ठाणे शहर समन्वयक श्री प्रकाश पायरे यांचा वाढदिवस काल 10 सप्टेंबर रोजी मोठ्या आनंदाचा उत्साहात साजरा करण्यात आलाय. प्रकाश पायरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दिवसभर विविध समाज उपयोगी उपक्रमाचं आयोजन ठाण्यात करण्यात आलं होतं. तर आदल्या दिवशी रात्रीपासूनच प्रकाश पायरे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू होता. प्रकाश पायरे यांना यावेळी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसे अनेक मान्यवरांनी फोन करून शुभेच्छा दिल्यात. तर नौपाडा येथील त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात अभिष्ट चिंतन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी शुभेच्छा देण्यासाठी ठाणे लोकसभेचे खासदार व शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख श्री नरेशजी म्हस्के तसेच ठाणे विधानसभा शहर प्रमुख हेमंत पवार, माजी नगरसेवक व विभाग प्रमुख पवन कदम, माजी नगरसेवक भास्कर पाटील, ठाणे लोकसभा सचिव बाळा गवस, नौपाडा विभाग प्रमुख किरण नागती, ठाणे परिवहन समितीचे माजी सदस्य राजेश मोरे, समाजसेवक प्रीतम राजपूत, समाजसेविका सीमा प्रीतम राजपूत, शिवसेना सचिव राजू कुलकर्णी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यवाहक सर्वेश झेंडे, गोरज गृहाचे मालक श्री पुराणिक, गुजराती समाजाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते, विविध ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी सभासद व इतर मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते व सर्व शिवसैनिक, सर्व उपविभाग प्रमुख, सर्व शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, महिला आघाडी हितचिंतक, प्रकाश पायरे मित्र परिवार, आप्तेष्ट बंधू भगिनी यावेळी मोठ्या संख्येने पायरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते. प्रथम तुम्ही दिलेल्या शुभेच्छा स्वीकारतोय. वाढदिवस येतो असतो आणि आपली कामं चालू असतात. आज वाढदिवस म्हटलं की आपण संकल्प करतो किंवा काय करतो, हे करण्यापेक्षा जी माझ्या प्रभागातली प्रभाग क्रमांक 21मधली जी कामं शिल्लक आहेत, जी वर्षानुवर्ष बाकी आहेत, त्यांच्याकडे माझा फोकस नक्कीच राहणार आहे पुढच्या एका वर्षामध्ये. चिखलवाडीतला कायमस्वरूपी असलेले प्रॉब्लेम, जिथे पावसाने पाणी भरलं की कायमचं पाणी तुंबतं आणि कायमचा प्रॉब्लेम आहे, तो एक प्रॉब्लेम असेल. किंवा रामबडतोरचा नाल्याचा प्रॉब्लेम आहे, ते कायमस्वरूपी पाणी तुंबतं, ते काही प्रॉब्लेम मी सॉल्व्ह पण केले. असे जे मेजर प्रॉब्लेम आहेत ते आम्ही हातात घेतलेले आहेत आणि ते पूर्ण करायचा प्रयत्न मी करतो आहे. नौपाड्यातल्या जवळजवळ 25 बिल्डिंग अशा होत्या ज्यांना गॅसची पाईपलाईन मिळाली नव्हती, त्या पूर्ण करण्याचा मी संकल्प केला आहे आणि मेजर बिल्डिंगमध्ये आता काम चालू पण झालेलं आहे. हां, ते आपण गेले 30 वर्ष उपक्रम, ते वया वाटप असेल किंवा स्वस्त धान्य असेल किंवा कॅम्प मेडिकल कॅम्प असेल, हे आपण दरवर्षी करत असतो. त्यात नाविन्य असं काही नाही. पण माझे आता ज्येष्ठ नागरिक कार्ड आहे किंवा जे बाकीचे जे कार्ड मिळतं, आधार कार्ड असेल, आधार कार्ड अपडेट करणं गरजेचं आहे. सध्या काय होतं, 5 वर्षानंतर जर आधार कार्ड अपडेट नाही केलं तर तुम्हाला ते होत नाही. तेव्हा मी कॅम्प लावला होता, आता 2 चौपट लावला होता, जवळजवळ 300 लोकांनी त्याला फायदा याचा घेतला. तसा कॅम्प मला आता लावायचा आहे. त्यात मी सगळी कार्ड जे असतात, तो ज्येष्ठ नागरिक कार्ड लागतं, आयुष्यमान कार्ड लागतं, हे सगळी कार्ड्स तुम्हाला एकाच ठिकाणी एकाच वेळी मिळतील असा मी एक प्रयत्न करतो आहे पुढच्या महिन्यामध्ये. निवडणुकीसाठी संकल्प करणं मला पटत नाही. संकल्प असा असावा जो लोकांच्या फायदे असावा. निवडणुका ह्या येतच जातात, त्यासाठी काय वेगळं करायची गरज नाही. आणि मी तर म्हणतो, माननीय आमचे उपमुख्यमंत्री, आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब आणि संसदरत्न खासदार नरेशजी म्हस्के साहेब यांनी जी कामं केलेली आहेत, ती कामं जरी आम्ही लोकांपर्यंत पोहोचवली ना तरी आम्हाला मतं मागायची गरज लागणार नाही आहे. एवढी कामं त्यांनी केलेली आहेत. आता मागच्या 2.5 वर्ष जेव्हा शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते, त्यांनी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला आणि तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की महिला ह्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल होत्या. मग त्यांच्या वेठबिगरी असतील काम करण्यावर असेल, वीटभट्टीवर काम करणार असेल, ऊसतोड करणार असे कामगार असतात किंवा शेतावर काम करणार असतात, या महिलांकडे जेव्हा काम तेव्हा त्यांना पैसे मिळत होते. अशा महिलांसाठी काय ते करावं म्हणजे शिंदेसाहेबांची योजना काढली, मुख्यमंत्री महिला लाडकी बहीण योजना. आणि त्या योजने एक गेम चेंजर योजना ती ठरली. आणि त्या योजनेमुळे आज तुम्ही बघाल तर 2 करोड 65 लाख महिलांना त्याचा फायदा आला. आणि त्या फायद्यातनं महिला आता रोजगार निर्माण करत आहेत. ही अशा योजना महत्त्वाच्या आहेत. आणि त्यात तेव्हा त्यांच्या लक्षात आलं मुख्यमंत्र्यांच्या, आताचे उपमुख्यमंत्री शिंदेसाहेबांच्या, की महिला ह्या स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देत नाही. मग त्यांनी आता उपमुख्यमंत्री आरोग्य, महिला आरोग्य ही योजना काढली आणि त्याचा फायदा घेतात. का होतं, कॅन्सर जो हा रोग आहे हा तुम्हाला आधी कळत नाही, हा लास्ट स्टेजला कळतो. म्हणून मी तर माझ्या वाढदिवसाचा हा संकल्प केला आहे की माझ्या प्रभागातल्याने अख्खे ठाणे शहरातल्या ज्या महिला असतील यांचे सगळे आरोग्य चेकअप करायचे आपल्याला. जे चेकअप केल्यानंतर की आपल्याला कळेल की पहिल्या फर्स्ट स्टेजला जर असतील तर त्यांचं निदान होईल आणि त्यांच्यावर आपण काम करू शकतो. आज कुठल्याही महिला ही आपल्या घर बघते, आपल्या स्वतः शरीराकडे बघत नाही आहे आणि तो आपला संकल्प माझ्या वाढदिवसाचा नक्की असेल.